हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मी आतापर्यंत शांत होतो, पण आता माझाही संयम सुटत चाललाय। मयत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा पोलिसांना इशारा। कृष्णा आंधळे का सापडत नाही, आरोपींचे मोबाईल का तपासले जात नाहीत, अशा प्रश्नांचा भडीमार। सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीमधल्या मृत्यू प्रकरणी एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित। परभणीमधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती। आंदोलन नाशिकमध्ये स्थगित। आंतरवाली आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीच्या नोटिसांवरती मनोज जरांगे आक्रमक। आंदोलन बंद करण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची तडीपारी हे षडयंत्र, फडणवीसांकडेच जरांगेंचा रोख। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेमधला पक्षप्रवेश ठरला। 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करणार। हायकोर्टाच्या निर्देशांच्यानुसार माघी जयंती पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई। गणेशोत्सव मंडळ संतप्त, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मूर्तीकारांची मागणी। माजी मंत्री बच्चू कडूंना अमरावती डीसीसी बँक संचालकपदी अपात्रतेची नोटीस। नाशिक न्यायालयाने कडूंना 1 वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत कारवाई। 24 तासामध्ये खुलासा करण्याच्या सूचना। छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, 12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती। गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या इंद्रावती जंगलामध्ये चकमक सुरू असल्याची माहिती। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये आज सलग 28व्या दिवशी सुद्धा भाविकांची तुडुंब गर्दी। रविवारची सुट्टी असल्यामुळे पवित्र स्नानासाठी सकाळपासूनच रांगा। कालपर्यंत 42 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी वनडे आज कटकमध्ये। मालिका आजच जिंकण्याची भारताला संधी। रोहित आणि विराटच्या फॉर्मकडे सर्वांचं लक्ष। नुसती चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू नका, भारताला सुद्धा हरवा। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पाकिस्तानी खेळाडूंना सूचना। सबंध पाकिस्तान खेळाडूंच्या पाठीशी असल्याचा दावा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे